नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, काल आपण सिंपल प्रेझेंट टेन्स चे मराठी प्रत्यय यावर आपण तो काळ कसा ओळखायचा आपण शिकलो। आता आपण शिकणार आहोत प्रेझेंट कंटिन्यूअस टेन्स चालू वर्तमान काळ। याचे सूत्र आहे सब्जेक्ट प्लस एम कॉमा इज कॉमा आर प्लस आयएनजी प्लस ऑब्जेक्ट। म्हणजे प्रत्येक कर्त्यासमोर एम इज आर या तिन्ही सहाय्यकारी क्रियापदांपैकी एक सहाय्यकारी क्रियापद येत असतं। परंतु आपण मराठी बोलत असताना जर वाक्याचा शेवट या प्रत्ययाने होत असेल तर तो चालू वर्तमान काळ असतो। त आहे, त आहोत, त आहेस, त आहात आणि त आहात। ठीक आहे। मी पुण्याला जातो, त आहे म्हणजे चालू वर्तमान काळ। आम्ही गाणे गात आहोत, त आहोत म्हणजे चालू वर्तमान काळ। तू चित्रपट पाहत आहेस, त आहेस म्हणजे काय चालू वर्तमान काळ। तू पुण्याला जात आहेस, ते पत्र लिहित आहेत, त आहे, त आहेस, त आहात असा जर वाक्याचा शेवट होत असेल तर ते प्रेझेंट कंटिन्यूअस टेन्सचं वाक्य असतं। व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, कमेंट करा। धन्यवाद।